सध्या आझाद मैदानात संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपती हे जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आजपासून जरांगेंनी पाणीही घेणार नसल्याचं सांगितलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती इथे आता आलेले आहेत त्यांची भेट घेण्यासाठी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करतात, उपोषण करतात आणि सध्या त्यांची भेट घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती इथे दाखल झालेले आहेत। मात्र त्यांच्या समन्वयकांशी ते बोलतायत कारण मनोज जरांगे सध्या झोपलेले पाहायला मिळत आहेत। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती हे काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र याआधी सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगेंशी संवाद साधला होता। खरं तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आंदोलन देण्याची मागणी त्यांनी सुद्धा याआधी केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती नेमकं काय बोलतात, काय आवाहन करतात, सरकारकडे काय मागणी करतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आझाद मैदानात मनोज जरांगेंचं काही दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे आणि त्यांची प्रकृती सध्या काहीशी खालावल्याचं दिसतंय। त्यांना उठायलाही त्रास होतोय, बोलायला त्रास होतोय। सध्या जरांगे पाटलांशी संवाद साधण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे इथे आलेले आहेत। तर सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात असं आवाहन मराठा समाजातर्फे केलं जात आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज खरं तर आता मुंबईत आलेला आहे। मोठ्या संख्येने त्यांना अन्न पाणी सुद्धा पाठवलं जात आहे महाराष्ट्रभरातनं आणि याच पार्श्वभूमीवर आज खरं तर कोर्टात सुनावणी पार पडली आहे। कुठल्याही प्रकारच्या नियमांचा उल्लंघन करू नका असं कोर्टाने म्हटलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असते यासह छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे आता त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। ते काय बोलतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध नेते मंडळी त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। कालच सुप्रिया सुळे इथे येऊन गेल्यात आणि आज आता संभाजीराजे छत्रपती हे जरांगेंची भेट घेण्यासाठी आता आलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स आहेत? प्रदीप, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, आपण सध्या पाहतोय की छत्रपती राजे जे आहेत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि संभाजीराजे हे मनोज जरांगे यांच्याशी संवाद जे आहे साधण्याची शक्यता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मनोज जरांगेंचं आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीराजेंनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता। मात्र सुद्धा आता आपण पाहतो की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे। आज दिवसभर त्यांनी कडक उपोषण केलेलं आहे, सकाळपासून पाणी सुद्धा सोडलेलं आहे। मात्र छत्रपतींच्या घराण्याची आपण पाहतो की सुद्धा छत्रपती संभाजीराजे जे आहेत मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। तर छत्रपती संभाजीराजेंकडून मनोज जरांगेंना काय पाणी घेण्याचं आवाहन केलं जातं का किंवा दोघांमध्ये काय? नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर जरांगे पाटलांना आराम करू द्या असं संभाजीराजे छत्रपती इथे सांगताना पाहायला मिळतात।